ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण बघणार आहोत शिवलीलामृतमधील अध्याय पहिला, दाशाह राजाची कथा. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व पापे दूर होत असतात. तसेच सर्व पातके दुःख देखील नष्ट होतं. घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता हा अध्याय शेवटपर्यंत जरूर ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला. शिवस्तुती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. हे शिवशंकरा, तू अपरिमित, सर्वांचा आदी अनादी, मायेच्या पलीकडचा आहेस. तू पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत, हे रंभपिता जगद्गुरु, तुला नमस्कार असो. हे ज्योतिर्मय तेजस्वी स्वरूपा, पुराण पुरुषा, तू आनंदरूपी वनामध्ये विहार करतोस. तू अनादी सिद्ध असून मायेचे चक्र चालवितो. हे अविनाशी अनंत वेशधारका, तू जगाचा पालन करता आहेस. तुला नमस्कार असो. हे विरूपाक्षा पंचवदना, तू सर्व कर्माचा अध्यक्ष, शुद्ध चैतन्य विश्वंभर असून लोकांची सर्व कर्मातून विलक्षण रीतीने मुक्तता करतोस. मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे तू दहन करतोस. तुझा जय जयकार असो. हे भक्तप्रिया भाललोचना नीलकंठा उमानाथा, तुझ्या मस्तकावरील स्वरगंगा फुलांचा गर्भहरण करते. गुरुवाहन विष्णूला प्रिय असणारा तू त्रिपुर दैत्याचा विनाशक आहेस. यक्षपती कुबेरांचा तू सन्मीपत्र आहेस. तू प्रताप सूर्य असून यक्षयज्ञाचा विध्वंसक आहेस. कलंकित चंद्र, तू आपल्या भाळी धारण केल्याने तो निष्कलंक झाला आहे. हे विशाल भालशिवा, तू कपूर गौर आहेस. कटोऱ्यातून अन्नभक्षण करतोस. तू भक्तरक्षक, विश्वसाक्षी, संसार विनाशक, भयमोचन आहेस. भस्मलेपनामुळे तुझे सर्वांग सुशोभित दिसते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारण असणारा तू मायारूपी अरण्य जाणणारा अग्निदेवता आहेस. त्रिशूलधारी सिंहचर्म पांघरलेला तू स्कंदाचा पिता असून सतत तुझे अभय देणारे प्रसन्न हास्य भक्तांना प्रिय आहे. सत, चित आणि आनंद, शीतल, निर्मल, ज्ञानघन, अचल असे तुझे शिवस्वरूप असून ते कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजपूज सर्व काळ सर्वत्र प्रकाशते. कलियुगातील पापाचे दहन करणारा, दोषापासून मुक्त करणारा तू अनंत ब्रह्मांड नायक असून जगरक्षण करता आहेस. ब्रह्मदेव, विष्णू, शेष, सहस्र अर्जुन हे सर्व देव, ब्राह्मण, इंद्र तुझे अहोरात्र चिंतन करतात. तू जन्ममरण विनाशक संसार स्वरूप असून संसार भयमोचक, भवानीपती, जीवाच्या शून्यस्थानी म्हणजे स्मशानात निवास करणारा, चारी वाचा, पराप, शांती, मध्यमा, वैखरी तुझे रूप गुण वर्णन करताना मुक होतात. हे विश्वेश्वरा, काशी राजा, स्वर्गाची गंगा मंदाकिनी भूतलावर आली. तिच्या तटावर विहार करणे तुला प्रिय आहे. तू आकाशाचा विलय करणारा, सर्पभूषण धारण करणारा, गजासूर, अंधकासूर याचा नाश करणारा आहेस तू. ओंकार स्वरूप महाबळेश्वर, आनंदघन, मदनांतक, अजन्म, अपराजित आहेस. तू ब्रह्मस्वरूप असून सर्वांना वंदनीय आहेस. सर्व दिशांमध्ये तू भरलेला असून अवयवविरहित आहेस. उज्जैनी येथे तू महाकाल रूपाने बसतोस. तुझे स्मरण भक्तांना मृत्यूभयापासून निर्भय करते. पापरूपी अरण्याने दहन करणाऱ्या हे अग्निस्वरूपा, तू भक्तचित्त चकोराचा चंद्र आहेस. तू सनातन गृणेश्वर आहेस. उमाहृदयी जयातील शुक आहेस. भक्तहृदय कमळीचा तू भ्रमर असून तुला सौराष्ट्र देशी सोमनाथ म्हणतात. हे त्रिनेत्रधारी, करुणासागरा, रुद्राक्षभूषक धारका, रुद्रावतारी, महातपस्वी, भयप्रद, भीमस्वरूप, भीमाशंकर नावाने तुला ओळखतात. गजासुराचा विनाशक, अंगावर सर्पभूषणी मिरवणारा, गजधर्म पांघरणारा, गणेश गजमुखाचा पिता, नागकुळाचा रक्षक असा तू नागनाथ नावाने सर्वमान्य ज्योतिर्लिंग स्वरूपात शोभत आहेस. तू बाणासुराला प्रिय असून रावणाला वरदान देणारा, पंचबाणधारी, सामर्थ्यवान, मदनाचा नाश करणारा, भवदुःख दूर करणारा व त्रैलोक्याचा विलय करणारा अमोघ असा कुशल धन्वंतरी आहेस. त्रिनेत्रधारी, त्रिगुणातीत,
त्रिविध पाताचे आदिदैवक आदिभौतिक आध्यात्मिक शमन करणारा आहेस. त्रिवेद भेदरहित त्रिदोषरूपी अग्नीला शांत करणारा दयामय मेघ असा तू त्र्यंबकराज आहेस. हिमालय कन्येचा पती हिमकेदार नावाने भक्त तुला जाणतात. असा तू कामरूप हत्तीचा नाश करणारा सिंह आहेस. श्री शैलनिवासी मल्लिकार्जुना, तू पंचमुख असून पंचमुकुट धारण करणारा, माया मालिन्य धारण करणारा, वेद तुझे स्तुती स्तोत्र गातात. आदी अंतरहित असा तू रामेश्वर म्हणून जगद्गुरु रूपाने विराजमान आहेस. तू श्रीरामाला अत्यंत प्रिय असल्याने तो तुझ्यासमोर हात जोडून बसला आहे. तुझा महिमा यथार्थ वर्णन करणे वेदशास्त्रालाही अशक्य आहे. म्हणून स्वामी ब्रह्मानंद शिष्योत्तमन कवी श्रीधर म्हणतात की हे शिवा, तुझा गुणसागर अगाध विस्तीर्ण असून बुद्धी चित्त तर्क यांच्या साह्याने किती पोहले तरी तुझा ठाव लागत नाही. हे शिवशंकरा, मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी तराजू कोठे मिळेल? आकाश समावेल असे करावे. सूर्याला प्रकाशित करण्यासाठी महादीप कोठे मिळेल? पृथ्वीचे पत्र, समुद्राची दौड, पर्वताची शाई, कल्पतरूची लेखणी करून प्रत्यक्ष सरस्वती तुझे गुणवर्णन लिहिताना थकून गेले. तेथे माझ्यासारख्या सामान्य जीव तुझे गुणवर्णन करण्यास किती अज्ञ आहेस. पण तू जर मनात आणलेस तर तुझ्या कृपेने मी तुझे गुणवर्णन अल्पबुद्धीने करणार आहे. ज्याप्रमाणे द्वितीयेच्या चंद्राला गरीब लोक जुन्या वस्त्राची चिंधी वाहतात, कारण तू करुणासागर आहे. सत्यवती प्रियकर व्यास तुझे महात्म्यरूपी आकाश भेदून गेला, तोही तुझ्या गुणांचा अंत न लागण्याने स्तब्ध झाला. तेथे मी तुझा दास तुझ्या रूपागुणांचे महात्म्यरूपी आकाश कसा पार करून जाऊ? माझे जीवन सार्थ करण्याच्या हेतूने तुझ्या गुणरूपी सागरात मीन होऊन आनंदाने विहार करत आहे. परमश्रेष्ठ भक्त कवी श्रीधराचे असे नम्र निवेदन ऐकून दक्षकन्यापती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे भक्ता, तू शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. त्यात मी निश्चिंत रस परिपोष करेन. ज्याप्रमाणे पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षरे वळवितो, त्याप्रमाणे तुझ्या मुखातून मी माझे गुण अत्यंत सुरसपणे वदवेन. आता श्रोत्यांनो, सावधचित्त होऊन दक्ष राहावे. स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडामध्ये व्यासाने शिवलीलामृत रचले आहे. तोच हा मधुसूरस ग्रंथ आहे. तपोभूमी निमिषारण्यात शौनकादिक ऋषींनी सुताला प्रश्न विचारला. ते म्हणाले, तू आमच्या चित्तरूपी आकाशातील शीतल असा चंद्रमा आहेस. आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करून समाधान दे. तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णू अवताराच्या लीला दशावतार गौरे महात्म्य वर्णन करून महाभारत, रामायण, भागवत वगैरे रसभरीत वर्णन सांगून आमचे कान तृप्त झाले. आता शिवलीलामृतात अद्भुत कथानक सांगून आमचे समाधान कर. तेव्हा व्यास शिष्य सूत म्हणाले, श्रोतेजन हो, मी आता परमअद्भुत असे शिवचरित्र सांगतो. शिवभक्तीचा महिमा अगाध आहे. ते श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने पर्वताप्रमाणे असलेली पातके नष्ट होतात. प्राणी दुःखमुक्त होऊन त्याला शिवमंत्र जपल्याने आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य, संतती, संपत्ती, ज्ञान, विवेक याची प्राप्ती होते. शिवभक्तीमुळे सर्व तीर्थे, व्रते, यज्ञ याचे इष्टफळ प्राप्त होते. त्यातील ओम नमः शिवाय हा 6 अक्षरांचा मंत्र जप करण्यासाठी थोर आहे. तसाच नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्र सुद्धा जप करण्यास श्रेष्ठ आहे. संसार दुःखातून मुक्ती देणारा आहे. म्हणूनच हे दोन्ही मंत्र ब्रह्मादिदेव व ऋषी नित्य स्मरत असतात. या मंत्राच्या स्मरण प्रभावाने दारिद्र्य, दुःख, भय, शोक, काम, क्रोध नष्ट होऊन आत्मसंतोष प्राप्त होतो. तसेच तुष्टी, पुष्टी, धैर्य प्रदान करणारा हा मंत्र राजदेव व मुनी यांना सुद्धा कल्याणप्रद वाटतो. नवग्रहात, सूर्यशास्त्रात, वेदांत, तीर्थामध्ये, प्रयाग क्षेत्रामध्ये महास्मशान, काशी क्षेत्र शस्त्रामध्ये पाशुपतास्त्र, पर्वतामध्ये मेरू, तसा हा मंत्र सर्व मंत्रात सर्वश्रेष्ठ आहे. चैतन्य रूप परमतत्व परमब्रह्म असा हा तारक मंत्र सर्व तीर्थे, व्रते यांच्यापेक्षा अत्यंत प्रभावी सामर्थ्यवान आहे. आत्मप्राप्ती करून देणारा, कैवल्य मार्गावरील सूर्य, अविद्येचे अरण्य दग्ध करणारा ब्रह्मज्ञानरूपी अग्नी आहे. असा हा मंत्र आहे. स्त्रिया, शूद्र, गृहस्थ, ब्रह्मचारी आणि चारी वर्णांचे लोक यांना सुद्धा या मंत्राचा जप करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे दिवसा रात्री कार्य करताना, चालताना, बोलताना सदा सर्व काळ हा मंत्र जपावा. या मंत्राचा ध्वनी ऐकला असता तत्काळ दोष भस्म होतात. त्याला व्यास, मातृका आसन इत्यादी विधींची गरज नाही. प्रेम, भक्तिभाव अंतःकरणाने यांचा जप करताच भगवान शिव त्यावर कृपा करतात, त्याचे सतत रक्षण करतात अशी प्रचिती येते. हा मंत्र जप करणाऱ्यांना प्रत्यक्ष शिवप्रभू मी तुमचा ऋणी आहे असे सांगतो. परंतु हा मंत्र प्रथम सद्गुरूच्या मुखातून श्रवण करावा. गुरु कसा असावा? गुरुवच्च वर्णाचा, ब्राह्मण, भक्ती वैराग्ययुक्त, दिव्य ज्ञान असणारा, उदार, दयाळू, मितभाषी, शांत, अहंकार नसलेला,
अहिंसा, कदाभिंक, मानसन्मानाची, द्रव्याची हाव नसलेला असा विरक्त असावा. लोकांचे आचरण काम, क्रोध, मद, गर्व यांनी भरलेले असते. ते लोक किती ज्ञानी असले तरी त्यांनी गुरुमुखातून ज्ञान घेतलेले नसल्यामुळे त्यांचे तोंड पाहू नये. वेदशास्त्रे वाचून त्याला अपरोक्ष ज्ञान झाले आणि तो संतांबरोबर त्यावर पंडित्यापूर्ण चर्चा करू शकला तरी तो गुरुकृपेविना तरुण जाणार नाही. काही लोक आत्मप्रौढीने सांगतात की देवाने आम्हाला स्वप्नात मंत्र सांगितला तरीही ते गुरुकृपेशिवाय उद्धरून जाऊ शकत नाही, किंवा प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन आत्मज्ञानाचे गुह्य सांगितले तरी गुरुला शरण गेल्याशिवाय मानवाचे कल्याण होत नाही. व्रतबंधाचा संस्कार झाल्याविना जो मनुष्य गायत्री मंत्र म्हणतो तो भ्रष्ट अपवित्र असून त्यांच्याकडून गायत्री मंत्राचा अपमान होतो. पुष्कळ ग्रंथसंपदा, शास्त्री, पुराणे वाचले तरी सांप्रदायिक गुरुला शरण गेल्याशिवाय मनुष्याचे जन्ममृत्यूची यातना चुकणार नाही. एखाद्या वेळी संप्रदायाची माहिती नाही अशा गुरुकडून मंत्र घेतला तरी तो पुण्यक्षेत्री जाऊन जप केला तर, उदाहरणार्थ काशी, गोकर्ण किंवा शिवविष्णू यांचे स्थानी येथे केलेला जप कल्याणकारी होतो, लाभदायक होऊन त्याचे पुण्यफळ प्राप्त होते. याविषयी मी तुम्हाला एक उत्तम कथा सांगणार आहे. आपण ती कथा श्रद्धापूर्वक जरूर ऐकावी. एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव जरूर लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. ही कथा ऐकल्यामुळे तमोगुणांचा नाश होऊन तुम्ही पावन व्हाल. दाशाह राजाची कथा. परमपवित्र मथुरा नगरीत यादव वंशात दाशाह राजा राज्य करत होता. तो अत्यंत दानशूर, सुलक्षणी होता. अनेक राजे त्यांचे मांडलिक होते. त्याला खंडणी देत असत, त्याला नम्रपणे वंदन करत असत. दाशाह राजाच्या मुकुटामधील रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे. साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती. आपल्या पराक्रमाने, न्यायी राज्यकारभारामुळे त्याचा यशाचा कीर्तिध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत असे. शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे. याप्रमाणे सर्व प्रजाजन ब्रह्मवृंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभकामना करत द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याची कीर्ती, ऐश्वर्य आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन ती पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विलसू लागली. सदबुद्धीरूपी धर्मपत्नीशी सतत रममाण होत असल्याने कुबुद्धीरूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे. विष्णूसारखे रूप, दानशूर रणामध्ये पराक्रमी, 14 विद्या, 64 कलामध्ये पारंगत, मेघगर्जनेप्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते ऐकून प्रशासनाचा चित्तरूपी मोर आनंदाने नाचत असे. त्याचा अफाट सेनासागर पाहून जलसमृद्ध सागर भयभीत होत असे. त्याने दिलेले वचन ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळसे. एकदा महाराजांचा विवाह काशी राजाची कन्या कलावती बरोबर झाला. कलावती अप्रतिम सुंदर होती, जणू काही सौंदर्य सागराची लाट. सिंहकटी हंसाप्रमाणे डौलदार चाल, चंद्रवदना हरिणाक्षी, तिच्या काळ्या भोर केस संभाराची वेणी सर्पाप्रमाणे वाटत तिच्या स्वरामध्ये कोकिळेच्या पंचम स्वराचा भास होई. तिचे दात हिऱ्यासारखे चमकदार दिसत. तिच्या अंगीचा सुवास सदनात मावत नसे. ती अत्यंत चतुर, सुज्ञ, पतिव्रता होती. राजाचे चित्तरूपी भ्रमर कलावतीच्या मुखमालाभोवती रोंजी घालत असे. एकदा राजाने कामासक्त झाल्याने कलावतीला बोलावणे पाठवले, परंतु त्यावेळी ती आली नाही. आसक्त अधीर झालेला राजा स्वतः कलावतीच्या महालात गेला व म्हणाला, तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही. तू प्रेमवेलीप्रमाणे माझ्या तनुरूपी वृक्षाला आलिंगन दे, तुला पुत्ररूपाने फललाभ होईल. त्यावेळी राणीने राजाला नम्रपणे सौम्य शब्दात नकार देत समजावले की मी शंकरांची उपासना करत असून व्रतस्थ आहे. यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. कृपया यावेळी मला स्पर्श करू नका. शास्त्र असे सांगते की जी स्त्री रोगड, गर्भिणी, ऋतुस्नात, उपाशी, वृद्ध, अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये. त्यासाठी स्त्री आणि पुरुष आनंदी, तरुण, रूपवंत, सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी असावी. पर्वकाळ आणि व्रताचे दिवस टाकून उत्तम काळी अनुकूल वातावरणात षडस अनुभक्षक करून विश्रांती घेऊन स्त्री संग करावा. परंतु राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही. तो कामे इच्छेने अधीर झाला होता. कलावतीच्या नकाराची, अनिच्छेची पर्वा न करता त्याने बेभानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळच ओढून घेऊन आलिंगन दिले. त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम झटके बसल्यासारख्या वेदना झाल्या. राजा झटकन बाजूला झाला. मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले. तेव्हा कलावती राणी राजाचे सांत्वन करत शांत स्वरात म्हणाली, राजन, आपण माझ्यावर रागवू नका. मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात, परंतु माझे गुरुदेव दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला.
मी त्याचा होरात्र जप करते. आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे. माझे मन आत्मा शिवराधेत लीन आहे. तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे. परंतु आपण सतत मांस मदिरा यांचे सेवन करता, त्यामुळे ही अघटित घटना घडली. गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपल्या हातून जप तप पूजा अर्चना वंदन शिवपूजा गुरुसेवा सारखे पुण्यकर्मे घडली नाही. अशा अवस्थेमध्ये राजकारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल. राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला. तो सद्गतीत होऊन म्हणाला, हे प्रिय कलावती, तू मला हा शिवपंचाक्षर मंत्र दे. मी जप करीन, त्यामुळे मी सर्व पापांपासून मुक्त होईन. राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली, महाराज, मी आपली पत्नी आहे, त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही. यादव कुळाचे गुरु गर्गमुनी, त्याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मे आहेत. त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा द्यावी. मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनीच्या आश्रमात गेला. त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून प्रार्थना केली की, हे गुरुवर्य, माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही. ईश्वर सेवा मी केली नाही. मी माझ्या पापकर्मामुळे दुःखी होऊन आपल्या चरणाशी आलो आहे. हे सद्गुरु श्रेष्ठ, कृपा करून मला आपल्या सेवक मानून शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा द्यावी. राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनींनी राजा राणीला यमुना नदीच्या तीरी नेऊन तेथे नियम आणि विधानसहित स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करवले. त्यांच्याकडून गुरुपूजन करवले. वस्त्र आभूषण त्यांचे संकल्प करवले. त्यानंतर राजाने दिव्यरत्ने आभूषणे वस्त्रे अमाप गुरुदक्षिणा गुरुला दिली. राजाची भक्ती पाहून गर्गमुनींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत श्री शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली. अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिव पंचाक्षर मंत्राचा जप करू लागला. आपल्याजवळ संपत्ती असूनही जे गुरुची फसवणूक करतात ते दारुण नरकवास भोगतात. गुरुगृही आपत्ती असताना जो मनुष्य शिष्य नाना प्रकारचे भोग भोगतो त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. तन मन धन नाशवंत असल्याने ते गुरुला देऊन उपयोग नाही. त्याला चांडाळ मानून त्याचे तोंड पाहू नये. त्याची विद्या ज्ञान वैराग्य साधना वेदपठण शास्त्रपठण सर्व व्यर्थ आहे. गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे ठेवले, षडस पक्वानात बुडाले. त्या पळीला तांदूळ मोजणाऱ्या मापाला, उसाचा रस काढणाऱ्या घाण्याला ज्याप्रमाणे त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही, त्याप्रमाणे नास्तिक दृष्ट मनुष्याला गुरुकृपेचा महिमा न समजल्याने ज्ञानप्राप्ती आत्मलाभ होत नाही. परंतु दाशा राजा अत्यंत भाविक श्रद्धाळू होता. शिवपंचाक्षर मंत्राच्या जपाने आणि गुरुकृपेने त्याच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला. अज्ञान अंधकार मावळला. मंत्रजपाच्या प्रभावामुळे दाशा राजाचे शरीर पवित्र आणि तेजपुंज दिसू लागले. त्याच्या शरीरातून सहस्रावधी कावळे बाहेर पडून उडत गेले. काही भस्म होऊन गेले. हा चमत्कार पाहून राजाने गर्गमुनींना विचारले, गुरुदेव, हा काय प्रकार आहे? तेव्हा गर्गमुनी म्हणाले, राजा, तुझी अनंत जन्मातील महापापी कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली. शिवपंचाक्षरी मंत्राच्या जपसामर्थ्याच्या प्रभावाने त्याचे भस्म झाले आणि तुझे शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र झाले. अशा प्रकारे निर्मळ निष्पाप अंत करणारे राजा वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला. हे गुरुवर्य, आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्ही माझ्यासाठी धन्य आहेत. पंचमहाभूतांचा निराश आणि चारी देह निसून मला योग्य वेळी सावध केले, पावन केले. क्रोध, महिषासूर, कामवेता, आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, इच्छा, वासना या दृष्टयत्नीप्रमाणे माझी विटंबना करत होत्या. 25 तत्वाच्या जाळ्यात मी अडकलो होतो, परंतु हा मायेचा मेळावा तुम्ही तत्काळ निरसून टाकला. पापे कावळ्याच्या रूपाने भस्म झाली. सुवर्ण चोरी, अभक्ष्यभक्षण, सुरापान, ज्येष्ठ स्त्रियांचा अपमान, गुरुनिंदा, गाय, ब्राह्मण, स्त्री, गुरु, पशु यांची हत्या, धर्मांची निंदा, मित्र, गुरु, वेद, ईश्वर यांचा द्रोह, स्त्री पुरुष भेद, पंक्तिभेद, हरिहर यांच्यात भेद करणे, ज्ञान चोरी, पुस्तक चोरी, पाखंडी मताचा आग्रह, असत्य भाषण, भ्रष्ट मार्गाचे आचरण, स्त्रीलंपट, दुराचारी, कृतघ्न, कर्मभ्रष्ट ही सर्व महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाली. काहीतरी पुण्य गाठे होतं म्हणून उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतापाने या भवसागरातून पार झालो. राजाने आपल्या गुरुची स्तुती केली. गुरूंनी त्याला उपदेश दिला. अशा रीतीने राजा दर्शाह आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने आला. तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक श्री शिवपंचाक्षर जप सुरू केला. त्याच्या राज्याचा विस्तार झाला. राज्यातून दुष्काळ, रोगराई, अपमृत्यू, वैरभावना नाहीसे झाले. आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली. राजा शिवभजन, शिवकीर्तन करण्यास सांगितले. सर्वत्र रुद्राभिषेक, शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू केले. एक दिवस उत्तम समय, अनुकूल समय
समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिले. त्यावेळी तिचे अंग चंदनासारखे शीतल, आल्हाददायक, सुखकारक वाटले. त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती आली. त्याचे मन प्रसन्न झाले. जे लोक दाशा राजाचे आख्यान लिहितील, ऐकतील, पठण करतील, त्याला अनुमोदन देतील, ग्रंथाचे रक्षण करतील, त्यांचे श्री शंकर भगवान स्वतः रक्षण करतील, ते लोक धन्य आहेत. या पुढील कथा अमृताहून सुरस आहे. ती पंडित, चतुर, गुरुभक्त, प्रेमज्ञानी श्रोत्यांनी श्रवण करावे. अध्याय पहिला समाप्त. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.